तेव्हातशी तू तेव्हाशी तू तेव्हातशी तू तेव्हाशी तू बहराच्या बाहूची तू तेव्हातशी तू तेव्हाशी तू बहराच्या बाहूची तू तू वैल राधा तू पैल संध्या तू वैल राधा तू पैल संध्या साफेटली प्रेमाची तू तू तेव्हातशी तू तेव्हाशी तू बहराच्या बाहूची तू तू नवी जुनी तू कधी कुणी तू नवी जुनी तू कधी कुणी खारीच्या डोळ्यांची तू तू तेव्हातशी तू तेव्हाशी तू बहराच्या बाहूची तू तू हिरवी कच्ची तू पोपट सच्ची तू हिरवी कच्ची तू पोपट सच्ची तू खट्टी मिठी ओठांची तू तू तेव्हातशी तेव्हाशी तू बहराच्या बाहूची तू कविता, कथा आणि कादंबरी या वाङ्मयाच्या 3 क्षेत्रात नावारूपाला आलेल्या चिंत्र्यम खानोलकरांनी मराठी रंगभूमीवर एक अलौकिक चमत्कार करून दाखवला. तो त्यांच्या पहिल्याच नाटकाच्या रूपानं. नाटकाचं नाव होतं 1-0 बाजीराव. पाश्चात्य नाटक किंवा रंगभूमीचा गंधही नसलेल्या या प्रतिभावंतानं मराठीतलं हे पहिलं ॲब्सर्ड प्रवाहातलं नाटक लिहून दाखवलं आणि जाणकार नाट्यरसिक थक्क झाले. रंगायननं हे नाटक 1966 मध्ये रंगभूमीवर आणलं. मौज प्रकाशननं ते प्रसिद्ध केलं. या नाटकाच्या ते हाती आल्यापासून प्रयोग उभा राहीपर्यंतच्या आठवणी त्यावेळच्या रंगायनच्या रंगकर्मींच्या मनात आजही ताज्या आहेत. श्रीपू एकदा म्हणाले की आरती प्रभूंनी एक नाटक लिहिलंय तेव्हा तुम्ही वाचा. आमचे रंगायनचे सगळे कार्यक्रम आदल्या वर्षी ठरायचे, पुढच्या वर्षी करायचे. त्या सुमारास मला ते म्हणाले की वाचून तर पहा. आणि मी ते वाचायला घेतलं आणि संबंध पुरं केल्याशिवाय मला ते खाली ठेवता आलं. हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी प्रचंड आहे आणि अतिशय तापदायक आहे हे कुठेतरी माझ्या लक्षात आलं. आणि मी माधव वाटवेला फोन केला. म्हटलं माधव तू पण हे वाचून बघ आणि तुलाही जर असंच वाटत असेल तर आपण हे रंगायनतर्फे करायचं. माधव तर त्याच्या प्रेमातच पडला.
आणि मग नंतर आम्ही ते करायचं ठरवलं आणि ओढाताण सुरू झाली. सतत असा मनात प्रश्न यायचा की या माणसाने, हा जो काही खानोलकर आहे याने, नाटकाच्या फारसा आजूबाजूला नसलेला हा माणूस, याला नाट्याचा सत्यबिंदू आणि त्याचा जीवनाच्या सत्याशी कसा काय संबंध आहे. त्याच्यानंतर प्रेक्षक आणखीन कलाकार यांच्या भावनिक समन्वयातून नाट्य कला खरी उभी राहते, हे याला असं की एवढं कसं जवळून कळलं. दुसरं की या प्रत्येकाच्या एक सीमारेषा आहेत, या सीमारेषात जर आपण पुसून टाकल्या तर काय काय मजा होऊ शकते. ह्या सगळ्याचं आकलन ज्याचा नाट्यसृष्टीशी फारसा संबंध आलेला नाही अशा माणसाला झालं कसं. यातून मग पुढे मार्ग काढता काढता असं लक्षात आलं की हे कठीण अशासाठी आहे की एका बाजूनी अतिशय तरल, जवळजवळ पारदर्शक असे पदर आहेत त्याला, आणि एका बाजूने ठोस पात्र आहेत. म्हणजे आता अप्पारा हा ठोस आहे, हा तुम्हाला खेडेगावातला माणूस वाटतोच. गौरी या सगळ्या पात्रांच्या मध्ये ती वेल म्हणून एक टाकलेली आहे, बाजीराव म्हणून एक टाकलेले, या सगळ्यांची सांगड घालायची कशी. माझ्या असं लक्षात यायला लागलं की एक माधव जो सोडला नट म्हणून, जो त्यात उतरलाच होता, म्हणजे तो बाजीरावच झाला होता, पण मी गौरीचं काम करत होते. बाकी सगळी जी मंडळी आहेत ती आम्ही सगळ्या आमच्या रिअलिस्टिक पठडीतनं बाहेर नाही पडू शकलो. हे मला मिळालेलं त्यावेळेचं असमाधान होतं की लोकांच्यापर्यंत जर काही त्यातले फिलॉसॉफिकल किंवा विचार अतिशय चांगल्या पद्धतीने पोएटिकली मांडलेले जर पोचले असतील तर ते खानोलकरांच्या लेखणीमुळं आणि माधवच्या अभिनयामुळं, माझ्या दिग्दर्शनामुळं नव्हे, माझ्या अभिनयामुळं नव्हे. मला वाटतं 1965 सालची ही गोष्ट आहे. त्यावेळेला पहिल्यांदा त्यांचा माझा परिचय झाला आणि ते नाटक ज्यावेळेला आम्ही ऐकलं त्यावेळेला सगळ्यांचीच आमची अवस्था अशी हवालदिल झाली. कारण तोपर्यंत नाटक म्हणजे अगदी जास्तीत जास्त आधुनिक नाटक म्हणजे आम्ही तेंडुलकरांचं नाटक असं समजत होतो, आणि ते होतंच त्यावेळी. त्याच्या आधीचे नाटककार आमच्या सगळे अस्तंगतच झालेले होते. परंतु या माणसाने हे त्याचं पहिलंच नाटक असून, अतिशय तरुण नाटककार दिसत असून, त्यांनी नाटक या विषयाची एक इतकी, म्हणजे ज्याला केवळ अफलातून असाच एक शब्द मला सुचतो, की जी नाटकाची जाण आमच्यापैकी कोणाला स्वप्नातही आलेली नव्हती. म्हणजे आम्ही इंग्रजीमधलं ॲब्सर्ड नाटकही वाचत होतो, यॉनेस्को वाचत होतो, बेकेट वाचत होतो, परंतु या लोकांच्या नाटकामध्ये सुद्धा जी जाण प्रकट झालेली नव्हती ती या 1-0 बाजीराव नावाच्या नाटकामध्ये प्रकट झालेली आम्हाला आढळली, आणि आम्ही अगदी सगळे चाट झालो. त्यांच्या 1-0 बाजीराव या नाटकाचा प्रयोग पुण्याला झाला. तो संपल्यानंतर थिएटरच्या बाहेर पडताना इरावतीबाई कर्वे मला म्हणाल्या की तुम्ही फार चांगलं नाटक दाखवलं. आणि नंतर जेव्हा त्या मुंबईला आल्या तेव्हा त्यांनी मला लिहिलं की तुमच्या त्या बाजीराववाल्या नाटककाराला घेऊन या. त्याप्रमाणे मी ते खानोलकरना इरावतींच्याकडे घेऊन गेलो. तिथे इरावतीने अतिशय रसिकतेनं त्या नाटकाबद्दलची आपली प्रतिक्रिया सांगितली, आणि पुढं त्यांनी त्या नाटकामधलं न्याय हे जे मूल्य आहे त्या मूल्याबद्दल अनेक बाजूंनी त्यांच्याशी चर्चा केली. आता बोलत होत्या इरावती, आणखीन हे ऐकून घेत होते. त्यांनी या सगळ्या बाजूंनी विचार अर्थातच केलेला नव्हता, कारण ती चिंतनाची बाजू, तात्विक चिंतनाची बाजू त्यांची दुबळी होती. पण इरावतींसारख्या एका विद्वान रसिक विदुषीला आपलं नाटक इतकं आवडावं आणि त्यांनी इतकं भरभरून त्या संबंधी बोलावं, त्यांनीच ते इतके भारावून गेले की मला असं आठवतं की इरावतींच्या घरून आम्ही आमच्या ऑफिसमध्ये येत असताना टॅक्सीमध्ये अक्षरशः ते रडत होते. यानंतरच्या पुढच्या 10 वर्षांच्या काळात खानोलकरांची 9-10 नाटकं प्रसिद्ध झाली. काही अखेरपर्यंत अप्रकाशितही राहून गेली. सगळे सोयरे, श्रीमंत पतीची राणी, अवध्य, कालाय तस्मै नमः, रखेली, अभोगी ही नाटकं पुस्तक रूपात समोर आली. खानोलकरांच्या मृत्यूनंतर आपोले मरणसारखं नाटकही पुस्तक रूपाने आलं. पण गुरु महाराज गुरु सारखं खास खानोलकरी नाटक अप्रकाशित राहूनही गाजलं. कारण त्यानं श्रीना पेंडसे, विजय तेंडुलकर,
डॉक्टर श्रीराम लागू यांच्यासारख्या दिग्गजांना मोहित केलं. डॉक्टर लागूंनी या नाटकातली मध्यवर्ती भूमिका साकारली. त्या नाटकाचा पहिला अंक मी जेव्हा वाचला तेव्हा पुन्हा मला खानोलकरांनी असाच एक प्रत्यय दिला की या माणसाची प्रतिभा ही मानवी प्रतिभा आहे असं मला वाटलं नाही. हे काहीतरी अतिमानवी प्रकरण आहे. मी खरं म्हणजे अगदी नास्तिक माणूस आहे, त्यामुळे परलोकातला माणूस किंवा परग्रहावरचा माणूस आमच्याकडे येऊन काहीतरी लिहितोय वगैरे वगैरे असल्या भाषेमध्ये मी बोलत नाही आहे. परंतु या माणसाच्या प्रतिभेला इथलाच आमच्याच जगातला पृथ्वीवरचा माणूस हा इतका कसा वेगळा दिसतो, इतकं त्याचं वेगळं आयुष्य कसं दिसतं, हे याला कुठल्या डोळ्याने दिसतं, याला एक काहीतरी असा चक्षू दिलेला असला पाहिजे निसर्गाने की ज्यामुळं त्याला हे सगळं दर्शन होतं. असं एक मला चमत्कारिक फिलिंग या माणसाच्या लिखाणावरून यायचं. आणि तसंच ते आमचं जे नाटक होतं गुरु महाराज गुरु, त्याच्यामध्ये यायचं. त्यामधला एक प्रसंग मला अजूनही आठवतो, अगदी चांगला आठवतो. त्या नाटकामधला शेवटला प्रवेश असा होता की हा जो महंताच्या अवस्थेला जाऊन पोचलेला आहे, एका साक्षात्कारी पुरुषाच्या अवस्थेला जाऊन पोचलेला आहे की जो प्रत्यक्ष परमेश्वराशी संभाषण करू शकतो, अशा अवस्थेला गेलेला हा माणूस आहे. आणि या माणसाकडे एक नर्तिका, सामान्य दर्जाची नर्तिका, तिचं मरायला लागलेलं मूल घेऊन येते आणि सांगते की महाराज, हे मूल माझं मरायला लागलेलं आहे, हे तुम्ही कृपा करून वाचवा. आणि तो क्षणभर डोळे मिटून बसतो आणि तो म्हणतो की माई, तू जर इथे आत्ता भगवंतासमोर नृत्य केलंस तर हे मूल जगू शकेल. आणि म्हणून ती बाई स्वतःचं मूल मरायला टेकलेल्या अशा अवस्थेमध्ये तिथं त्याच्यासमोर नृत्य करते. आणि ते नृत्य करता करता या माणसाची समाधी लागते. आणि ते नृत्य झाल्यानंतर तो परमेश्वराला उद्देशून त्याला आव्हान देतो की बघ, तुझ्या वतीनं मी हे आश्वासन या आईला दिलेलं आहे. हे नर्तिका आहे वगैरे हे तू विसरून जा, परंतु ही एक माता आहे आणि हे तिचं मूल आहे. म्हणजे ही विश्वाची माता आहे असं तू समज. आणि जर तुला तुझ्या शब्दाची काही किंमत असेल तर तू आता हे मूल जिवंत कर. आणि ते जर तुला नुसतं करता येत नसेल तर त्याचा मोबदला म्हणून मी माझे प्राण त्याकरता द्यायला तयार आहे. अशा तऱ्हेचं तो काहीतरी अक्षरशः थरारक असं ते भाषण असायचं. ते दरवेळी बोलताना सुद्धा माझ्या अंगावरती काटा यायचा. पण एका प्रयोगाला अशी गंमत झाली की ते मी बोलत होतो, आणखीन मला असं वाटलं की अरे हे खरं तर नाही ना असं होणार. आता हे समजा मी बोललो तर मी स्वतः खाली पडणार बिडणार नाही ना खाली, अशी एक भयंकर अशी काहीतरी अमानवी भीती मला ती चाटून गेली. एक क्षणभर चाटून गेली. पण तिथे मला त्या नाटककाराची ताकद कळली.